तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोळंबी 65। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर या वाटीने मी इथे घेतलाय मैदा, तांदळाचं पीठ आणि अरारोट। इथे घेतले हळद, मीठ, चिली फ्लेक्स, मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट। तर सगळ्यात आधी आपण मॅरिनेट करून घेऊया कोळंबीला। तर कोळंबीमध्ये टाकूया मसाले, मिरची, चिली फ्लेक्स, हळद, मीठ चवीनुसार, अद्रक लसणाची पेस्ट, अरारोट, मैदा आणि तांदळाचं पीठ। एवढं सगळं टाकून मॅरिनेट करून घेऊया आपण। याला मॅरिनेट करून 5 ते 10 मिनिट आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग याला आपण फ्राय करून घेणार आहे। याला आपण जास्त पातळ नाही करायचं आहे, जसं आपण लॉलीपॉपसाठी सगळं मिक्स करतो तसंच मी मिक्स करून घेतलंय। तर सगळं मिक्स करून कोळंबी तुम्हाला अशी दिसते। तर आता 5 ते 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवणार आहे। कढईत तेल तापायला ठेवलं। आता आपण कोळंबी तळून घेऊया। तळून घ्या। इथे आपल्याला प्रॉन्स फ्राय करून रेडी आहेत। असेच सगळे प्रॉन्स फ्राय करून घ्या। फोडणीसाठी इथे मी घेतलाय बॉक्स आकारात चिरलेला कांदा, कॅप्सिकम बॉक्स आकारात चिरलेली आहे। इथे घेतलं स्प्रिंग ऑनियन, इथे घेतलं मी बारीक चिरलेलं अद्रक आणि बारीक चिरलेलं लसूण। इथे घेतलं मी रेड चिली सॉस 1 ते 1.5 चमचा। इथे घेतलं मी शेजवान चटणी आणि इथे थोडासा सोया सॉस ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे। तर इकडे ठेवलेली आहे कढई। कढईत टाकते थोडंसं तेल। तर इथे टाकलं मी तेल थोडंसं कमीच टाका, कारण सॉसेसचं तेल परत उतरतं त्याचं म्हणून। तेल झालंय गरम। तेलात टाकते बारीक चिरलेलं अद्रक, बारीक चिरलेलं लसूण, कांदा, कॅप्सिकम आणि स्प्रिंग ऑनियन सगळं सोबतच टाकणार आहे। भाज्या याच्यात फक्त सॉटे करून घेणार आहे आपण, शिजवून नाही घेणार आहोत। आता याला हलकं सॉटे करून झालं। आता याच्यात टाकणार आहे शेजवान चटणी, सोया सॉस आणि रेड चिली सॉस। फिरवून घ्या। सगळं एकजीव झाल्यावर याच्यात टाका कोळंबी जी आपण फ्राय करून घेतली आहे। खरंच खूपच सुंदर असा कलर आला या कोळंबीला। फिरवून घ्या। 1 ते 2 मिनिट तुमचा गॅस चालू ठेवा आणि बंद करा। तुमची कोळंबी 65 आहे रेडी। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खूपच छान झाली आहे, खूपच टेस्टी झाली आहे। इनफॅक्ट याचा स्मेल पण खूपच छान येत आहे, घमघम घमघम असा वास येतोय। तर चला मग तुम्ही पण खायला बसा आणि मी पण खायला बसते। तर ताई, दादा, आई, बाबा या कोळंबी 65 खायला। खरंच